अजून लगीनच झालं नाही आपलं, काय करत उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावर देवा तुझी खासर. नमस्कार, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. आता वाजले त्या बघा 3:18 झाले. त्या सगळे उठविले ते बघा, त्या गलास मामा सगळ्याला उठविले. काय काम नसते, उगच्या उगं सगळ्याला उठविले. आता हे आम्ही 3 वाजता आता निघालो बघा. आता कावडी घेऊन जायचं आहे त्या आपल्याला वैरागला. आणि कोण उठले एवढ्या लवकर? कोण उठले बघा, जर त्यांची चुकी झाली आम्हाला. हा ही रीतीनं चुकीचं आहे. हा आतून ही पद्धत आहे का उठायची? अरे मग कोण उठवले? आणि कसं माहित आहे का, की लवकर बी उठावत नाही आणि तिथं उशीर पण उठली अशी इथं लवकर उठावत नाही. देवाची काळजी घ्यावाची, आज जावत नाही. आता वैरागला जायचं, आंघोळ्या करायचं. वैरागला कापीन माधरचोद माहिती आहे का? असं एका स्वर संतांनी म्हणून गेली होती इथं. आहे का नाही? आतल्या आठवत आहे का? आता 3:30 वाजले बघा. बाथरूमला जाऊन आलो आम्ही. आता निघालो बघा अजून वैरागच्या दिशेने पायी चालत. बालाजी कसं वाटा रे? मस्त एकदम. हां, रात्री जेवण केलं, कावडी गेली त्या पुढे आम्ही निघालो बघा. हां, बाथरूमला जरा महाग उशीर लागला, त्याच्यामुळं काय पोरं थांबली नाही. ती पोरं सणानं गेली. हो गोविंद भाऊ, देव का थांबत नाही, देव एकदा मागं पडली की आपण मागत राहतो. मग काय तर देवाबरोबर बरं काय म्हणताय? किती दिवस झाले येतो तुम्ही? 5-6 वर्ष झाले येतो मला. हां, काय नवस वगैरे? नवस दिवस काय नाही, श्रद्धा आमची. श्रद्धा सबुरी. हां, बरं काय म्हणते भोळाशंकर? काय मागू पण देत नाही, तीच ती मनाने देते. हां, बोला. नम पार्वती पते हर हर महादेव. हार बोल. हे बारक्या काय नाव आहे तुझं? स्वराज. तू कसं आहेस का? काय पराक्रम घडवायला आलाय? हा, पहिल्यांदा आलाय तू? होय. कस काय आला तू? होय. काय नवस आहे का? हां, मग कस काय आला? कावडीच्या. होय. लोकांना नाद गौतमीचा असते, तुला महादेवाचा नाद लागला. हा, बाहेर नाद आहे. 3:40 झाला टाइम. 3:40 झाले त्या. आता इथून जवळपास बघा की वैराग हा 10 किलोमीटर कंटिन्यू चालायचं. हां, कंटिन्यू चालायचा. सकाळीच्या बहुतेक 6:30 पुस्तक आम्ही पोचतो बघा. काय म्हणतो बालाजी? हा, आता कंटिन्यू रन करायचं. हां, सकाळी उठवलंय लोकांनी 3 वाजता. पुणे लोकांना एकटा गलास मग उठवतो बघा लवकर, बाकीचं कोण नाही. फुल फायर असतात. हां. हे काय पुढेच आपल्या शिड नागू एकटा घेऊन जा. आता आपल्याला शिड सापडला बघा. आता शिड घेऊन जायला जवळपास 5 किलोमीटर चालला. आता वाजले ते 4. हे बघा. हां, आणि गेल्या वर्षी रात्रीमध्ये पावसाने जरा बेजारी केली होती. यंदा गारवा लागला होता. दुपारी ऊन लागतंय, लय अवघड आहे. आम्ही आला बघा. आता वैरागची लाइटिंग दिसायला बघा तिकडल्या साईडची. वैरागची लाइटिंग आहे दिसायली बारकी. जवळपास अजून एक 6 किलोमीटर आहे वैराग. हां, मामाच्या पोरानं घेतले येशू ख्रिस्त. हो, यशाला जरा दिसत नाही, यशा तिरकत चाललंय. हो, सकाळी घरात 7 वाजता गांडीवर उन्हाळ्यावर उठणारी माणसं आज 3ला उठून तू पाठ चालत जायला ते बघा. जरा उजेड दिसाला, रस्ता दिसाला मला. कावडी पुढे गेलत्या. एक कावड महाग आहे. ही मोठ्या देवाची शिड आहे. काय बोलायची? कंटिन्यू रन आहे अजून. काय अजून हा किलोमीटर राहिला असेल. ते बारकी लाईट दिसायला का तुम्हाला? तिथं जायचं बघा आपल्याला.
किती वाजता उठला? 3 वाजता. हा 4:30 वाजले ते बघा आता, म्हणजे 4:45 वाजले का आता आले बघा. 1-2-3 किलोमीटर राहिले बघा आता वैरात. गजिबा धरू जरा. गजिबा काय पुढे पुढे का मोठ्या देवासमोर होता काय? होय दाजीबा चालला माझा. गणेशवाडी हा काहीच वाटत नाही. आजचा टिप्पू का नाही बरोबर का? आजचा टिप्पू नाही बरं आहे म्हणलं. 8-9 किलोमीटर. मग काय तर महाराज बघू लिंबाची काढी. महाराजांना आपलं गावठी दंतून घेतलंय. ब्रश वाटेने मजा आहे बघा. घरी मोठी टेंडर पण ती काय आहे? कसलं दाजा कसला ब्रश? नाही ती काय सेन्सोटाईन. सेन्सोटाईन हा तसलं. पण ही गावाकडे हीच भारी बघा लिंबाची काढी. हा कधी कुठं पाणी भेटतं नाही भेटतं, कुठं गोठल्या कामाला येते त्या, कुठं ही दंतून. ह्याची सर हाय का दादा कशाला ह्याची सर? नाही हा कशालाच नाही. मग काय तर सवत नाही काय नाही. हा थोडी काढी येऊन दात आरोग्यासाठी आरोग्यासाठी एकदम लाभदायक, पित्तासाठी एकदम गुणकारक. असं घस 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 का असलं हिरड्याचं रगत जुकणं. कसं आहे माहिती आहे का, आपण तर विमल तंबाखू खात असल्यामुळे आपल्याला तेवढा त्रास होत नाही. यानं खाते का? नाही वाटत नाही भाऊ, मजा नाही. आता मी आज दाखवतो तुम्हाला, धूर काढून दाखवतो. महादेवाला का तीच काम नाही. हा महादेवाला आलं आणि दूर नाही काढलं, मग त्यात काय राहिलं? खरं का नाही? मग नागूचे आपण नाही ऐका, नागूच्या यंदा मार्किन आलं तरी सुद्धा नागू घेत यंदा. होय मालटे आहे नागू बी. आपण नाही अजून तर बघा महादेवाच्या मनात असल्यावर काय आज आणि कुण्या तर थोर व्यक्तीने सांगितलंय, आपलं बापून सांगितलंय, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, अब करे सो आबी कर. खरं का नाही? राजी काय जड झाले का? घे ना कष्ट प्रामाणिक विश्वनाथ तिकडे मला जिकडे. आम्ही आलो आता वैराग मध्ये. आता वाजले ते बघा 5 वाजले त्या. रनिंग चालत वॉकिंग कसं पण आला. आणि इथं विश्वनाथ बसली ती. विश्वनाथ 2 गोष्टी काय म्हणलं विश्वनाथ? कष्ट जर प्रामाणिक असेल तरी यश हमखास भेटेल. आणि आमच्या गोविंद भाऊंच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा. बोला. आणि भावाला सपोर्ट करा आमच्या. इथं काय रे? चहा बिस्किट इथं जाऊन बसण्यापेक्षा इथं पोर होत चहा बिस्किट आणू. कोणाचं आहे? किती लांब आहे आपलं? कोणाचं आहे? नको चहा भावा, डेंजर जवळ होते. बिस्किट पुढे खायचं पाणी. इथं लावा गोविंदा. कावडीत आहे. ए गोविंदा, ए गोविंदा. मोठा देवाचा आहे की इथं? आंघोळी सोय नाही. चला मग चल राजा. इथं आणि त्यांच्या इथं नाश्ता आपलं काय सॉरी चहा आणि बिस्किट खाऊन आहे. चला म्हणलं चला. का सकाळ आंघोळ्या करून गेलो मामा. खरं आंघोळ पाणी वाटोळ करू नका. अय ईशा, ईशाची बघा स्टील बॉडी आमच्या. ईशा सुविचार सांग रे मागाचा काय होता? हे बालाजी. ईशा सुविचार सांग मागाचा. ईशानं सुविचारले बरे सांगितलं होतं. का सांगितलं होतं दाजी? हसा खेळा पण दाजीला दुरळा खाली टाकलो मी दाजी. वैरागमध्ये हरिमाच्या पाहुण्याची इथं नांगोळ्या केल्या, चहा बिस्किट खाल्लं. महाराज हो महाराज चहा कुणाचं घर आहे महाराज? टाका जाऊ नका. हे अतुल 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 हे बघ असलं आणि तसलं नग म्हणाले. कसं करायचं? अरे महाराज जमत नाही मला. क्षमस्व क्षमस्व. फेस्टिवल नाही ना मला. आरतीचा महाराज कसला व्हिडिओ बनवतो मग तुला येत ना जात ना वसूच करतो. आता काय करावं?
आपला असते सोमवार, पण ज्याच्या वाटेला जायला त्याच कशाला वार. खरं का ना आहे. चहा बिस्किट घेतलो, आता चहा बिस्किट खावा आपण. पार्वती पते हर हर महादेव भगत राजाचं हार. नमस्कार. आज आहे आमच्या कावड यात्रेचा दिवस दुसरा आणि आमच्या कावडीचे मुख्य महाराज भूमेश महाराज, त्यांना आजच्या दिवसभराची दिनचर्या विचारू, म्हणजे का आजचं कसं रूट आहे, काय काय आहे. नमस्कार महाराज. आजचं कसं आहे? आता सकाळी 7 ते सकाळी 9 पर्यंत वैराट, एक नाश्ता आणि चहा पाण्याचं नियोजन आहे. तरी 9:30 ते 10 पर्यंत वैराटमध्ये कावड राहील. त्यानंतर सुरडी मालवंडी जामगाव मार्गे उंदीर केवळगावला कावड दुपारी 12-1च्या दरम्यान जाईल. तिथं जेवणे खाण्याची सगळी व्यवस्था आहे. तिथं जेवणे खाणे केल्याच्या नंतर माडा मार्गे वेतळवाडी मुक्कामाला कावड प्रस्थान करेल. ठीक आहे. आपण दुपारच्या उंदीर केवळगावमध्ये तिथं नदीच्या काठी बसतो आपण. त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ अपलोड करून जाईल. तर दादा आले चहा घेऊन. दादाला विचारू. दादा किती वर्ष झाले येत आहोत चालत? 15-20 वर्ष झाले आम्ही येतो. आणि हे म्हणजे त्याच्या आधी तुमचा आजा पंजा कोणी येत होता का नाही चालत? येत होती. बरं, तुमचा काय यंदा नवस बिवस? नाही नमस्कार नाही आपला देवा ह्याच्या दुसऱ्या पाहुण्याचा हो. हां बालाजी, दुसऱ्या पाहुण्याचा उली बालाजी घ्या चहा घ्या. दुसरी कोण आणला ह्यांचा महाराज घ्या. अतुल, अतुलला विचारू. अतुलला पण माझ्याप्रमाणे 2 मुली आहेत. त्या मुलासाठी नवस आहे अतुलचा. खरं का नाही? माझ्या दोस्ताचं लग्न व्हायसाठी आलोय. कुण्या दोस्ताचं? नाही तसले काय नाही, लग्न झाले, मुलासाठी झालाय. आणि कसं आहे, भोळा शंकर आहे का नाही अतुल? हा मग सहकार्य आहे. हा अत्यंत सगळ्या यात्रेत मन मिळावं आणि हितकू दुर्मिळ आणि सगळ्याला सांभाळून घेणार आहे. तरी ह्या माझ्या राजाची सगळ्यांनी कळकळीची विनंती घेणे सांगेल ते ऐकावी आणि महादेवाने ह्यांच्याकडे बघावं. बघा जे शंभू नमस्कार भाऊजा. नमस्ते सर. तुझी पहिलीच वारी आहे की दुसरी आहे का? कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतं. हा देवाच्या सेवेत. बालाजी काय आहे ते बघू. कुठं काय आंघोळ केला का? साहेब ह्याचा काय वापर काय नाही कंटीच्या मध्ये असतं. आणि हे चहा प्याला का भाऊजा? हा ठीक आहे. आता आंघोळ्या झालत्या आमच्या आणि आता आम्ही यालते बघत जण यालते. आतूर घेतला बेटा तुला. या भाऊ. शीड तशा प्रकारे जाते आणि कावड जी आहे ती अशी इथे बघा. हे आमच्या कावडीचे महाराज. का खायला? का बर? हा टाइमपासला तंबाखू खात नसते बेटा. दाजी चहा घेतलो का? दाजी चहा पेलो का? हा महाराज आंघोळ केलो का? हलकवले चहा पेलो का? जरा वर घे. कोणची घेता आंघोळ केला पापा? हा डोळे लाल दिसाल ते खोटखडू पहिले दिसाले. काय झाले? ये भाऊजा ये. घेतला आकाश. हा घेतले बालाजी. देव नाही खांद्यावरून काय घ्या. या बाप्पाचे भाऊ. हंडू इनकुंड्रू. हा या दादा या द्या खांदा. आम्ही जायला बघा शूट करत जायला मी गाडीवर. कारण यात्रा जी आहे आपली ती प्रॉपर प्रत्येकाला यात्रा दिसली पाहिजे.
उंडरगावची जी कावड यात्रा आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये दिसली पाहिजे. त्यासाठी मी होता होईल तेवढी मेहनत घेत आहे बघा. आली बघा कावड. मी माझ्या कॅमेऱ्यातून होता होईल तेवढं हे करलं. हो महाराज खांदा द्या. हे शाहजनाना. हां आमच्या कावडीचे महाराज आहे ते बघा. हे शाहजनाना भाऊ हे नाना. हां कावड पळतच आली बघा. कावडीला सध्या मेजून 1 2 3 4 5 6 7 8 जण येते बघा. पण बाकीचे पुढे मागं चलत राहत असते. हां कावडीचे क्षण होता होईल तेवढं मी माझ्या कॅमेऱ्यातून टिपत आहे. आवडलं तर लाईक करत जावा, शेअर करत जावा. मला पण तेवढंच प्रोत्साहन भेटतंय. आणि हे आजचं जे आहे आमचा जो रूट आहे तो वैरागवरून केवडगाव आणि वेताळवाडीला मुक्काम आहे बघा आमचा. तर चला आता आपण वैरागच्या नाश्त्याच्या आपलं जेवणाच्या ठिकाणी जाऊ. तिथं स्वयंपाकाचं कुठवर आले बघू आणि दाखवतो तुम्हाला लगेच काय आहे काय नाही. आलो बघा आपण आता जिथं आपला जेवण आहे सकाळचं तिथं आलो. हे त्यांचं घर आहे बघा जिथं आपला आजचं जे जेवण आहे सकाळचं त्यांचं घर आहे. स्वयंपाक चालू आहे सध्या. भाज्या भात रेडी झाला आहे. पुऱ्या तळाला चालू आहे त्या बघा. वैरागमध्ये आरती झाली बघा. इथं आल्यानंतर चहा पाणी केलं. आरती झाली आहे. आरती झाल्यानंतर लगेच जेवायला पण हे होईल बघायचं. भाजी चालू झाली बघा. पडला पाया. भूक लागली का? भूक लागली. नाश्ता करत होता मस्त नाश्ता. नाश्ता नाही जेवण आहे. जेवण भाजी भात सांबर मस्त. आता आपण जेवायला वाढू. एक पंगत वाढू दुसऱ्या पंक्तीला बसू. काय 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 जेवायला पापडी आहे नंबर 1. हां दत्ता काय आहे. नमस्कार. राईस पुरी पाहिजे. हां हे आमच्या गावचं जेवायला भांडे तयार करून गेले ते आता. पोरं जेवायला बसली ती. आता विचारू कसं झालंय जेवण. नमस्कार दाजी. काय घेतला का नाही घास घेतला का नाही. श्लोक म्हणणार आहे का. बघत राजाचं हार बोल. बरं काय म्हणतो दाजी कसं आहे साहेब. मस्त जेवण आहे. हां पुरी भाजी भात वरण पापड. ठीक आहे. तिथून जेवण करायचं आणि आता पुढे निघायचं. ठीक आहे. दुपारचं असं जेवण आता उंदरगाव. उंडरगाव. हां उंदरगाव. उंदर आपलं ड आहे तिथं द आहे. हां एक 10-12 किलोमीटर तरी निघाय. आता ऊन आता वाजले 8 वाजले तर इथून निघालं तरी आपल्याला 9 वाजतील साधारण. 9 ते 1.5 वाजेपर्यंत पोहोचायचं. ठीक जरा आहे. चाल आहे आता. ठीक आहे. एकदम थोडं. वाढाला पुरी. हे पुरी महाराज पुरी पुरी इथं दाखव. कसा आहे पापडे. पुरी हे सोनात पुरी. त्याला भाजी नाही भाजी वाडा. पुरी घे की एक पुरी. पुरी बालाजी हे ठेप्या पुरी घे एक.
घे पुरी गोयदा पुरी पुरी घे पाहुणं पुरी अभिषेक मामा पुरी घे घे व्हिडिओ मध्ये दिसतोच पुरी घेतलेलं तात्या पुरी रे पुरी हे घे पुरी पण्या व्हिडिओ मध्ये दिसतोस पुरी घे अरे घे एक ऋषा पुरी ऋषा कामाचं बघ रे अनिकेत नाही तेव्हा चहा वाढला नाही वाढाच टायमाला बसला घे क्वालिटी कशी आहे भाऊजी आमची भाऊजी लय झटते बरं का अरे दर तुला तू कामाचं लक्ष नव्हतं तुझं घ्या पुरी पुरी शंभू पुरी घे एक कसं आहे एकदम मस्त आहे पापड पण एकदम छान आहे लोणचं सुद्धा आहे बघा. लोणचं पण आहे आमर पुरी घे पुरी गुदा पुरी हे रामभक्त पलटणचे सर्व आज दिसली ते ब्लॉग मध्ये पुरी हे मदर डेअरीचे संस्था चालक होय मदर डेअरीचे चेअरमन संस्था चालक घे जा हे थांब मामा थांब दैवात लिंबू देवता आनंद झाला पंक्तीला शिवशंकर जेवून गेला हर 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 महादेव भगत पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भोलेनाथ महाराज की जय हे वाडप मंडळ आहे सोना कसं आहे नंबर 1 नियोजन आहे आकाश आता इथून गेलो नाही बाप्पा त्यांचा मानच आहे तसला हा पुरी बिर्रू पुरी चालूवरच खाले बाबा ही तर बिन पोट चालू बिनलाजीचा बाबा वाटतो नग नग आकाशी बिदर टोपलं काय कानाचं सुन महाराज कालू महाराज कानाचा कानाचा भाऊ पाणी चालू आहे माणसं भेपू का काय पाहिजे दाजी पुरी ना पुरी पुरी का ते ताटातली पार कर की तिसर ना बाप्पाचे भाऊ काय आणायचा तुम्हाला पुण्यातल्या नाही गेला जाऊ थांब जातो हिरा काय आणायचा आता आपण आपल्या गावचे अतुल जाधव तसं ते मारडीचीच आहे ती पण गावात येऊन राहिली ती त्यांना विचारू तीन अतुल बोल हा ते महाराजांनी तुम्ही म्हणाला की तुमच्याकडे कॅमेराची नाही गेला जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत मी उठत बघू किती खाता जर तुम्ही किती पुऱ्या खाल्ला कोणचा राकेश नारायण महाराज
आमचं जेवण चालू आहे. आपलं जेवण झालं की आता आम्ही निघणार उंदीर केवडगावला. तर व्हिडिओ आवडल्यावर लाईक करत जावा, तेवढं सपोर्ट राहते तुमचा. ते मॉलमध्ये गेल्यावर लाईक करायला मोळमध्ये काय आहे तुमचा लय जीव आहे बघा मोळमध्ये. कारण मोळमध्ये नुसते डुकर आहे, ते डुकर वाडा वाडा मावली ही म्हणून आमच्या गावातला जेवण झाली ती. आता निघाला बघा आम्ही. अतुल अतुल काय झालं शिंगणापूरला जायचं? चालत जायचं होतं. कुठे जायला कशाला? मनोभावापासून सेवा करण्यासाठी आलो. हा मग गाडीवर जायला बालू म्हणे मला म्हणला मग अतुल गाडीवर जायला. हा बालू म्हणे मग काय म्हणला मला अतुल गाडीवर जायला. बघा चुकीची कुठं समोर. हा हा काय खाल्लायस तू इमल? काय वाटते कावड घेतल्यावर? कावड घेतल्यावर एवढा आनंद होत आहे हा किती 12 महिने पुन्हा असं 15 दिवस गेलेले कळत नाही. किती? पुढे 15 दिवस म्हणजे इथे. सकाळी किती वाजल्यापासून कावडी सोबत आहे? सकाळी 3 वाजल्यापासून. दमलायच का? काय लका राव असल्या उन्हाळ्यात काय आहे हा गंमला तर काय करते मग. होय. आता आम्ही जवळजवळ वैरागच्या पुढे एक 10-11 किलोमीटर आला बघा. कावडी पुढे गेल्या कारण जरा जरी लगीला जरी मागं थांबलं एक बार पुढे गेले की पुढेच जाते देव. काय गाठ पडत नाही. पुन्हा मागे बिगी जावं लागते. इलाज नाही. आता उंदीर केवडगावच्या नदीवरच डायरेक्ट भेटतेले बघा कावडी. काय डिझेल बुलेट कसं चालते? बटनावर. मॉडेल 98चं मॉडेल 1998चं वाटत नाही बघून तर 98. होय. हे करा बरं चालू. हे काय फिराले? हा इंजिन. मग त्याच्यामध्ये काय साडी बिडी हात लेकराचं काय जात? त्याला कवरिंग काहीच नाही. कवरिंग असतं परंतु आपण बसवलं नाही कारण का स्टार्टर अल्टरनेट केल्यामुळं हा स्टार्टर बसवल्यामुळे ती बसवलं. याला का ऑइल कुलिंग आहे का पंखा कुलिंग आहे? त्याला ऑइल कुलिंग आहे. ऑइल कुलिंग फुल. किती ते ॲव्हरेज? एअर फिल्टर आहे. एअर फिल्टर आहे. ॲव्हरेज काय देते? ॲव्हरेज बसतं 100 रुपये. त्याला 100 किलोमीटर जायचं. 100 रुपयाच्या किलोमीटर मध्ये 100 रुपये. बुलेट हा जाते. होय 100 रुपयाचे त्याला 100 किलोमीटर जाणारे बुलेट. हा हाय. खतरनाक. भारी राव मग. तुम्ही आता जाताना माळशिरस शिंगणापूरला जाताय. हा तिथं घुले मिस्त्री श्रीराम ऑटो गॅरेज म्हणून आहे माळशिरस मध्ये. बर. तुम्हाला तिथं तुम्हाला ह्या गाड्याचं म्हणजे स्पेअर पार्ट किंवा गाड्या बनवून मिळायचं ठिकाण आहे. हा गाडी पण लय मेंटेन. गाडी 1908. शिंगणापूरला जाताना एक बुलेट दिसली. बुलेट मार्काने सांगितलं की 100 रुपयामध्ये 100 किलोमीटर जाते. डिझेल बुलेट आहे. आणि हे खरं आहे का? 100% खरं आहे. का माहित आहे का? हा. 100 रुपये 91 रुपये डिझेल आहे. हा 91 रुपयाच्या डिझेल मध्ये आपण जर 100 डिझेल टाकलं पंपावर हा तर 100 किलोमीटर नाही गेली तर गाडी फुकट देत मला. होय. काय एवढा confidence? अपेक्षाच नाही काय आम्हाला. गाडी लय मेंटेन ठेवली राव. पण गाडीला नंबर नाही. नंबर कसं काय नाही गाडीला? गाडीला नंबर नाही म्हणजे का नंबर नाही सांगतो मला. हा गाडी बनवल्यावर हा त्याला फॅन्सी रेडीमेड आपल्याला नंबर प्लेट बनवायला टाकलेल्या हा त्याच्यामुळे नाही बाकी काही सुद्धा वांधा नाही. होय. आणि आमच्या तालुक्यात आजूबाजूच्या भागात कुठं जरी गेलं गाडी ओळखली की माणूस ओळखली. म्हणजे गाडी जरी लावलेली असते कुठं रस्त्याकडे तर गाडी कोणाची आमच्या म्हणजे आज ही गाडी तुमची ओळख आहे म्हणत. 100% गाडी आणि दाढी ह्याच्यावर गाडी आणि दाढी हा दुसरं काय नाही. आमच्याजवळ भांडवलच नाही. का माहित आहे का? हा सगळ्यात मोठं भांडवल आमचं फक्त कसं आहे माहित आहे का? वापरायचे लोकांची मानसिकता नाही. का माहित आहे का? तुम्ही गाडी बघितली लय जड आहे म्हणता. ही बघितली तुम्ही म्हणता ही काय आहे. परंतु तुमची मानसिकता नाही. का माहित आहे? मानसिकता म्हणजे काय माहित आहे का? गाडी किती मोठी असते. आता माझी ही वाटी बदललेली आहे पाय. गुडघ्याची. गुडघ्याची वाटी बदलली आहे. साठी
कसे सण किक नाही हा. माझा पेट्रोल बुलेटवर ऍक्सिडेंट झाला हा. होता त्यामुळे वाटी बदललेली तरी सुद्धा मला डिझेल बुलेटचा नाद आहे आणि तरी आता किकवरच चालू करून तुम्हाला आता बटनाची दाखवली लय नाद आहे बरं का आता किकवर चालू करून दाखवाल ते दाखवा लगेच त्याला काय लावलं? बेरकीकडल्या साईडला किकवर तर काय त्याला किकवर काय करते कसे फायरिंग आपलं हीच चालू केल्यासारखं वाटतं ते इंजन इंजन हा इंजन आपलं आणि हिरीवरचं, हा. तुम्ही जे म्हणता का हिरीवरचं इंजिन मी मागच्या काळात घोडा एक आणला होता फिरायसाठी खास बरं लय शौकीन दिसता बा तुम्ही मी नादी काय नाद इष्टा कशा कशा नाद आहे तुम्हाला आम्ही खास 2.5 लाखाचा घोडा फिरायसाठी आणला होता 2.5 लाखाचा वडा फिरायला हा बाकी काहीच करायचं नाही हा. आमचं गाव इथून तुम्हाला जाताना आता माड्या पुढे गेली 12 किलोमीटर वडाजीवाडी गाव आहे हा त्या वडाजीवाडीवरनं इकडे माणेगावला सिटी आहे नुसतं घोड्यावर यायचं जायचं हा. पण ती डाळीवरच मागवायला लागलो त्याला चालून हा. त्याच्यामुळं पुन्हा बुलेट आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे बरं का नाही ही बी घोडाच आहे की ही काय घोड्यापेक्षा कमी आहे का पेट्रोल बी आहे अजून हां पेट्रोल एक बुलेट आहे बरं बरं तुमचा मेन व्यवसाय काय शेती 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 किती एकर आहे 25 एकर आहे काय काय ऊस इकडं माणेगावला द्राक्षी असती एकरभर हम्म. तूर असती हम्म, आणि वडाईवडीत ऊस असते 4-5 एकर हम्म, आणि शिदेवाडीला पडाक आहे हम्म. ढोक बाबळगावला तिकडे ऊस अशी एवढे 4 गावाला कशी काय पसरून शेती तुमची व्हिडिओ बंद करायची सांगतो महाराज आलं का उंदरगाव उंदरगाव आलं का आलं उंदरगाव उंदरगाव आले कावडी आले त्या अजून माणसं यायची राहिली ती माणसं आली की आता या गावामध्ये इथं जेवण आहे बघा पुरुषा का असते जेवायला पद्धतशीर गेल्या वर्षी तर ऊसाचा रस होता हा. वडतावरलो पद्धतशीर हा. पुन्हा आता सरबत. हा? सरबत बी असते हा. दोन्ही cocktail. मट्टा मट्टा बी असते इसरा घालायलायस इसरा घालायलायस त्या उंच डोंगरात देवा तुझा वासर मर्जी तुझ्या भक्तावर देवा तुझी खासर आता आला बघा आम्ही उंदरगाव जे आपलं गाव आहे ते उंडरगाव आहे पण हे आहे ते उंदरगाव आहे आणि आपल्या गावचे मदर डेअरीचे सर्व बिगर चपलाशी असल्या ह्याच्यात वारी कराल ते बघा आपण कसला नवसा असला कसला नवसा असला 1-2-3 लग्न होईल म्हणून अजून लगीनच झालं नाही आपलं काय करत होईल होईल भगवान की देर है पर अंधेर नाही हा होईल की कुठे तर पुरी आहे का विचारा हा, तिथं म्हणायचं महादेवा दहाव बिगर चपलाचे आला असलं उकडाले असला घाम रस्त्याचं खालून वरून पळाले गुंदा कशाबद्दल आहे असं राम भक्ता म्हणून राम भक्ता ती माहित आहे मला ते वरी तर टोपी घातल्याने बांधलंय त्यानं रामनवमीचा आला आता इथून जाय आता त्या तिथल्या घरी जेवण असतंय मोन्या जेवायला काय असतंय तिथं जेवायला होय भात वरण मट्टा 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 द्राक्षे द्राक्षे केळ काय आहे तिथं दरवर्षी द्राक्षे आणि लिंबू सरबत असतं बघा.
जोडी मुंडगावमध्ये इथे जेवण आहे, इथं जेवण करते त्या. ए आकडा आहे. गावामध्ये आकडा वगैरे असले की अशा प्रकारे उचली बेजारी असते जरा गावात. इकडं बघा, इकडं पण फिरवायला जागा नाही आणि इकडं पण नाही. अशा बारक्या छोट्या मोठ्या वाटातून सुद्धा कावड जाते आपली. अडकावलं गुरदुळ्या म्हणा. बाबू काय म्हणलो? बिबट्या शर्यत लागली होती. शर्यतीनिमित्त ऋषाची आणि महादेवा हरला. ऋषी कशी शर्यत लागली होती? शर्यत आमची रस्त्याची शर्यत लागली होती. महादेवा म्हणला तू रसकुस करून खाल्ला. मी म्हणलं रस वरता म्हणलं पद्धतशीर प्याला म्हणलं. मग यात महादेवा शर्यत हारला. महादेवा आता जांजरीला हलगीवाल्याला पैसे दिलेले आहेत. अशा प्रकारे आमची शर्यत संपली. किती दिली महादेवाला? महादेवा 100 रुपये दिले होती. 10,000 शर्यत लागली. 10,000ची? 100 रुपये होय. आणि आम्ही पंच होतो. आम्ही पंच होतो 5-6 महादेवानं 300 मध्ये 10,000ची शर्यत. धन्यवाद महादेवा. कॉंग्रॅच्युलेशन माझ्या. महादेवा कॉंग्रॅच्युलेशन. माझ्या 300 रुपये हारल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आता मला काय दिलं असं तरी जेवायला थांबला बघा. पहिल्यासुरू सरबत आला, सरबत घेतला. मलमामा का सरबत वडवडाला. आणि जेव्हा तू झोपला होता तेव्हा आम्ही सरबत पेलतो. गपचूप नवा सगळं खाली बघ, खाली टाकव. अरे पण कायदा आहे का? नेहमी बघते सोडायचं आणि नेहमीचा असे कायदा आहे का? कायद्यात नाही. कायदा कानून काय त्या कायद्याला पट्टी बांधली होती डोळ्यावर. नाही कायदा लागणार. कायदा भाऊजी आमच्या कावड्यासाठी लय झटते बरं का भाऊजी. आणि जेवणामध्ये आयटम आहे बघा की मिक्स भाजी, जिलेबी, वरण, चपाती, भात, लॅप्सी आणि आणि मट्टा आहे बघा. उन्हाळा स्पेशल मट्टा, 1 नंबर मट्टा आहे बघा. जेवायला बसला. हे आजचं सकाळपासूनचं फक्त दुसरं जेवण आहे बघा. एक नाश्ता झाला, जेवण झालं वैरागमध्ये त्यानंतर आता हे उंदरगावमध्येच जेवण चालू आहे. काल ह्या टायमापासून 4 जेवण झाली होती. हे आमच्या गावचा गाडा बघा. हे बघा अशा प्रकारे यांनी घेऊन जायला ते. नाही जावा जाते जावा नाही जाते जावा. इथं एक काय होतं इथं? सरबत कसं होतं? 1 नंबर होतं. होय. हे आहे बघा उंदरगाव आणि माड्याच्या आतमध्ये. आता इथून माडा आहे बघा जवळपास 5 किलोमीटर. इथून वेताळे 12 किलोमीटर, म्हणजे जवळपास अजून आपल्याला 17 किलोमीटर जायचं आहे. आणि आता वाजलेत बघा की 4 वाजले त्या. ही 6 वाजून आपल्याला जायचं आहे. आणि मल्या बुप मल्या बुप गाड्याला हुक असं जोडावं लागते. ह्या कैचीत आपलं ट्रॅलीसारखं घालायचं, त्याला हुक लावायचं, त्याला खाली कोंडी लावायची, मग जाऊ द्यायचं. त्याला बघा आपण माड्याकडं प्रस्थान केले. थांबा व्हिडिओ करायचा. बोल
कसं झाले पायाचं बघू. शंभूच्या पायाचे काय नसा फुगले त्यामुळे नसा फुगले शंभूचे लय पायाची वाट लागले. शंभू मला जरा थंड पाज आणि मग उद्या काय आपण बी बघ जरा थंड ऊन बिळे लागाले. तर ओमा गाठपाला मग ओमाला बी हाक मारून ये म्हणून. ओमा तुझं काय दुखायलंय? काय दुकान आहे गोविंदाला ज्यूस पाज म्हणलं. सरांनी ज्यूस पाजलं, आमचा मान राखला, उपकार केले आमच्यावर. उपकार केले आमच्यावर. बास आता जिरली आमची. ब्लॉक खतम. हा जिरली आमची. बस. आम्ही गोविंद सरांनी ज्यूस पाजला. आणि त्याबद्दल लाईक फॉलो शेअर काय करा, फॉलो करा आणि गोविंद भाऊंच्या व्हिडिओसाठी जय जय महाराष्ट्र. ऑनलाईन टाका. जय महाराष्ट्र हर हर महादेव. 500 रुपये ऑनलाईन टाका.